सारख्या वस्तू ओळखायच्यात. मी काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 6 असे लाईनीत दिलेले आहेत. हां, आणि ज्या लाईनीत 2 वस्तू किंवा म्हणजे मी इथं वस्तू ना आपण दाखवलं, मी समोर फाल्यावर बघा, फाल्यावर बघा, ते पहिलंच दिलेलं आहे बघा. मी संख्या दिलेल्या आहेत. हां, आता संख्या मी सांगणार नाही. तुम्हाला समजतात ना संख्या? संख्या समजतात? लाईनीत संख्या समजतात? बघा, पहिली संख्या कोणती आहे? बोला. 12. दुसरी संख्या? तिसरी? चौथी? 5वी? आणि 6वी कोणती संख्या आहे? 20. बरोबर आहे. मग आता मला सांगा, याच्यात डबल काय आलेलं आहे 2 वेळा? ओके, वेदसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता बघा, दुसरं मी काय दिलेलं आहे? आकार आहे. आकार, बरोबर आहे. तर दुसरं आहे आकार. तर आकारमध्ये कोणता आकार डबल दिलेला आहे? थांब, तू सांग पूर्वी, कोणता आकार डबल आहे बघ. आकारमधली लाईन बघ आणि कोणता आकार डबल आहे. मग त्याला काय बोलतात? काय बोलतात? आकाराला नाव पाहिजे ना, नुसता दाखवून नको. हा, गोल किंवा आणखी काय बोलतात त्याला रे? कोणता नेम? वर्तुळ. जोरात टाळ्या वाजवा. गोलपेक्षा वर्तुळ नाव पाहिजे, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे काय. ओके. आता तिसरं असं आहे की मी तिथं आपल्याकडं वस्तू एवढं नाही दाखवण्यासारखं, म्हणून मी काय केलंय? शब्दांचा आधार घेतलाय, शब्दांचा. तर मी तिथं शब्द लिहिलेले आहेत, बरोबर आहे. हर्ष, जरा ते शब्द वाच, कसे लाईनीत काय लिहिलेत ते. बरोबर आहे. चमन, पहिला काय आहे? चमन. दुसरा शिव वाच, दुसरा शब्द काय आहे तो? हा, भर नाही. नको नको, थांबा थांबा, एकानेच कोणी वाचायचं नाही. तू सांग रियांची, काय शब्द आहे दुसरा? बरोबर आहे. काय आहे? घर. तिसरा, तिसरा तू वाच निहाल. वेल. चौथा, चौथा कोण वाचेल? हा वाच. खेळ. पाचवा रियांची, तू वाच. ववर मात्रा आहे बाय, नाही. हा वाच. वेल. आणि 6वा कोणता शब्द आहे बघा? बोला. शिपाई. बरोबर आहे. तर बघा, पहिला शब्द वाचा पुन्हा सगळ्यांनी. चमन. दुसरा, तिसरा, चौथा खेळ, 5वा, 6वा शिपाई. आता मला सांगा, याच्यात 2 वेळा कोणता शब्द आलेला आहे? कोणता? समजलं? असं वेगळ्या वस्तू म्हणजे सारख्या, सॉरी वेगळ्या नाही, सारख्या वस्तू ओळखायच्या आहेत आपल्याला. इथं आपल्याला वस्तू ओळखायच्या आहेत, पण आपण मी काय केलं, जरा आपल्याला नॉलेज जास्त यावं, ज्ञान सगळ्या बाबतीत यावं, म्हणून मी संख्या घेतल्या, आकार घेतला आणि शब्द घेतले. समजलं? तर खूप छान, जोरात टाळ्या वाजवा.